मित्रांनो, वारकरी संप्रदाय सध्या प्रचंड अशा संकटामधून जात आहे आणि हे संकट वारकरी संप्रदायाला नवीन नाही. अशी अनेक संकट याच्या अगोदरही वारकरी संप्रदायावर आलेली आहेत. एवढंच नाही तर ज्या वारकरी साधू संतांनी हा संप्रदाय उभा केला, माऊली ज्ञानोबारायांपासून तुकोबारायांपर्यंत, निळोबारायांपर्यंत, संत बहिणाबाई पाठक यांच्यापर्यंत, या सर्व संतांना सुद्धा त्यांच्या जीवन काळामध्ये त्रासच सहन करावा लागला होता. मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं एक प्रमाण सांगतो. यातीहीन झाला गावचा मोकाशी, त्याच्या वचनाशी मानू नये. बघा, हा प्रश्न विचारलेला आहे त्या काळामधल्या व्यवस्थेला कुणी? तुकाराम महाराजांनी, की गावचा मोकाशी हलक्या जातीमधील आहे म्हणून त्याची आज्ञा मानायची नसते का, असा प्रश्न तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये विचारलेला आहे. तो जातीमधील असला, हलक्या जातीमधील जरी असला तरी त्याची आज्ञा ही मानलीच गेली पाहिजे. बघा, एकीकडे मराठा जातीमध्ये जन्मलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून राज्याभिषेक नाकारला होता. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा कॅबिनेट मिनिस्टर असणारा मोरोपंत पिंगळे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांना तोंडावर म्हणायचा की आम्ही ब्राह्मण, तुमच्या हाताखाली आम्ही कसं काम करावं, तुम्ही आमच्यापेक्षा हलक्या जातीचे. आणि तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये विचारलेला हा जो प्रश्न आहे, ही जी उदात्त भूमिका आहे, ही जी मानवी भूमिका आहे, मित्रांनो, वारकरी संप्रदाय हा संपूर्ण जगाला कवेत घेणारा संप्रदाय आहे. जगाच्या पाठीवर असं तत्वज्ञान कुठंही तुम्हाला कुठंही सापडणार नाही. तुकाराम महाराजांच्या या प्रश्नातून त्यांच्या या बाबतीतील भूमिकेचे मुख्य दोन पैलू अगदी लख्खपणे प्रकट होतात. तथाकथित हलक्या जातीमधील मनुष्य देखील गावचा मोकाशी वा प्रमुख होऊ शकतो. बघा, पहिला मुद्दा काय, की हलक्या जातीतील व्यक्ती सुद्धा गावचा प्रमुख, मोकाशी होऊ शकतो, प्रमुख होऊ शकतो. त्याला त्या पदावर जाण्याचा अधिकार आहे. त्याची जात त्या पदावर जाण्याच्या बाबतीत त्याची आडवी येऊ शकत नाही. हा झाला तुकाराम महाराजांच्या भूमिकेचा एक पैलू. असा मनुष्य मोकाशी झाल्यानंतर तथाकथित उच्च जातीमधील लोकांनी देखील त्याची आज्ञा पाळली पाहिजे. आपण उच्च जातीमधील असताना हलक्या जातीमधील व्यक्तीची आज्ञा कशी पाळावी असा विचार त्यांनी मनात आणता कामा नये. आपला प्रमुख म्हणून त्यांनी त्याचा योग्य तो मान सन्मान राखला पाहिजे. ही तुकाराम महाराजांच्या या भूमिकेची दुसरी बाजू आहे, दुसरा पैलू आहे. मित्रांनो, येथे एक गोष्ट जाता जाता नमूद करायची आहे की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी जर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज हयात असते तर राज्याभिषेकाला वैदिकांचा विरोध होत असताना त्यांच्या या भूमिकेचे फार मोठे नैतिक बळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागं उभा राहिलं असतं. बघा, हलक्या जातीतील व्यक्तीने उच्च जातीमधील व्यक्तीला काही उपदेश करणं, आज्ञा देणं हे आपल्याकडे धर्माने घालून दिलेल्या व्यवस्थेमध्ये मान्य होण्यासारखं नव्हतं. आणि हा धर्म जो भेदाभेदावर आधारित आहे, उच्च निचतेवर आधारित आहे, या धर्माला नाकारण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. मित्रांनो, विषय खूप मोठा आहे. अगदी थोडक्यामध्ये सांगतो, संतांचं तत्वज्ञान हे मानवी तत्वज्ञान आहे. ते कोणा एका तथाकथित प्रचलित धर्माचं तत्वज्ञान नाही. संतांचा धर्म हा स्वतंत्र धर्म आहे. संतांचा हेतू हा उदात्त हेतू आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हे माऊली ज्ञानोबारायांची जी ओवी आहे, हे या तत्वज्ञानाचं सार आहे. आपण हरिपाठामध्ये जे रोज म्हणतो सर्वा घटी राम, हे वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचं सार आहे. बघा, गोविंदगिरी माफी मागताना व्हिडिओमध्ये म्हणतो की हिंदू धर्मासाठी, हिंदू ऐक्यासाठी मी मरायला सदैव तयार आहे. हिंदू ऐक्य हा संतांचा विचारच नाही, पण संतांनी मानवी ऐक्याचा विचार आग्रहपूर्वक मांडलेला आहे. संतांनी केवळ हिंदू ऐक्याचा विचार मांडलाच नाही, ज्ञानोबारायांनी अवघ्या विश्वासाठी पसायदान मागितलं. कोणत्याही संतांच्या कोणत्याही अभंगामध्ये असा संकुचित विचार आलेला नाही. संतांच्या विचाराला ना धर्माचं बंधन आहे, तथाकथित धर्माचं सांगतोय मी,
ना देशाचं बंधन आहे, ना काळाचं बंधन आहे. ज्ञानोबारायांचं तुम्हाला आत्ताच उदाहरण सांगितलं. सर्वा घटी राम देहादेही एक, हिंदू घटी राम देहादेही एक असं माऊली ज्ञानोबारायांनी म्हटलेलं नाही. तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं, अवघी एकाचीच भिन्न. बघा, तेथे कैचा भिन्ना भिन्न म्हणताना सर्व हिंदू ही एकाचीच भिन्न असं म्हटलेलं नाही, तर विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ असं म्हटलेलं आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म याचा अर्थ फार 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 मोठा आहे. हा श्रेष्ठ आहे, हा कनिष्ठ आहे, हा वेदादींचा अधिकारी आहे, हा अनाधिकारी आहे, हा अस्पृश्य आहे, हा स्पृश्य आहे, हा इत्यादी प्रकारच्या वर्ण जातींच्या आधारे केला जाणारा भेदभाव हा आपल्या येथील तथाकथित धर्म परंपरेचा संस्कृतीचा अविभाज्य घटक बनलेला होता. तुकाराम महाराजांनी मात्र या भेदाभेदाच्या परंपरेचं वर्णन करताना भ्रम आणि अमंगळ हे शब्द वापरलेले आहेत आणि ते अत्यंत महत्त्वाचे आशय असणारे शब्द आहेत. भेदभाव हा भ्रम आहे. याचा अर्थ वर्ण जात वगैरेच्या आधारे भेदभाव करणाऱ्या लोकांना सत्याचं ज्ञान झालेलं नाही. सत्याविषयीच्या त्यांच्या धारणा या भ्रांत आहेत. अमंगळ हा शब्द असं सुचवतो की या लोकांचं आचरण ही खऱ्या अर्थाने शुद्ध नाही, पवित्र नाही. भेदभाव मानणारी माणसं आपली अवघी परंपरा भ्रमयुक्त आणि अपवित्र आहे अशी तुकाराम महाराजांची भूमिका या अभंगातून दिसते. मित्रांनो, आजच्या काळामध्ये गोविंदगिरीसारख्या विषमतावाद्यांना आजही ही भूमिका पटत नाही, तर त्या काळामध्ये कशी पचली असेल हे लक्षात घ्या. त्यामुळे किशोर व्यास उर्फ गोविंदगिरी हा वारकऱ्यांसाठी मंबाजी आहे. संतांचा धर्म भ्रष्ट करण्यासाठी हा आलेला लांडगा आहे. याला उल्हास पाटील यांनी पुतना मावशी म्हटलेलं आहे. याचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे, खरं प्रेम नाही. आणि यामुळेच म्हणतोय मित्रांनो, हा वारकरी संप्रदायाचं रामदासीकरण करण्यासाठी आलेला आहे. हे वारकऱ्यांना अजून कळायला मार्ग नाही. लक्षात ठेवा, अनेकांच्या हे लक्षात आलेलं आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर देहू संस्थांचं किंवा आळंदी संस्थांची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. यांनी भूमिका घेणं गरजेचं आहे. यावेळेस यांनी भूमिका घेतली, त्याचा जो होणारा कार्यक्रम होता तो होऊ दिला नाही. देहू संस्थांचं अभिनंदन आहे, आभार सुद्धा आहेत. आता माफी मागतानाही बघा, आपलं म्हणणं विद्वानांना समजलं नाही असा हा भामटा म्हणतो. आणि याने तुकाराम महाराजांचे 10वे वंशज, संत साहित्याचे गाडे अभ्यासक, इतिहास, तत्वज्ञान, मराठी भाषा अशा अनेक ज्ञानशाखांचे अभ्यासक आणि सिद्धहस्त लेखक प्राध्यापक सदानंद मोरे यांचं नाव न घेता त्यांनाही आकलन झालं नाही असे ताशेरे ओढलेले आहेत. म्हणजे मोरे सर फक्त नावाचे विद्वान आहेत, प्रत्यक्ष त्यांना काही कळत नाही. जे कोणी विद्वान आहेत अन्य त्यांना काही कळत नाही असंच अप्रत्यक्ष किशोर व्यास यांनी म्हटलेलं आहे. मित्रांनो, हा लक्षात ठेवा, या किशोर व्यास सारख्या तथाकथित विद्वानांना तुकोबारायांनी केवळ शब्दज्ञानी म्हटलेलं आहे. यांना केवळ वेदांचे भारवाही बैल म्हटलेलं आहे, गाढव म्हटलेलं आहे, उंट म्हटलेलं आहे. आणि डॉक्टर सदानंद मोरे यांचा अपमान म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या अपमानाची वर्तमान कडी आहे आणि याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. परंतु कसं असतं, गिरे भी तो टांग उपर असे हे तथाकथित विद्वान आहेत आणि हे नाकाने कांदे सोलणारे आहेत. आणि त्यातूनही किशोर व्यासने आपल्या विकृत अहंकारी वृत्तीचं दर्शन त्या माफीनाम्यामधून सुद्धा घडवलेलं आहे. यांच्या भगव्या कपड्यामुळे आणि आपल्या हिंदू धर्म वगैरे भाषेमुळे आपले भोळे भाबडे वारकरी यांच्या सोंगाला फसतात आणि त्याच्या विकृतीला बळी पडतात. लक्षात ठेवा, बक्क ध्यान धरी सोंग करुनी मासे मारी, हे जे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे हे अगदी या भामट्याला तंतोतंत लागू होतं. मित्रांनो, विषय खूप मोठा आहे, आपल्याला खूप मोठा व्हिडिओ बनवायचा नाही. यावर मी अनेक व्हिडिओ बनवणार आहे, बोलणार आहे, कारण हे बोलणं गरजेचं आहे. वारकरी संप्रदाय संकटामध्ये आहे. वारकरी संप्रदाय जर वाचवायचा असेल
तर महाराज मंडळींपर्यंत हा व्हिडिओ जाऊन द्या. खास करून कीर्तनकार जे मृदंगाचार्य आहेत, प्रवचनकार आहेत, या सर्वांनी मिळून वारकरी संप्रदायाचं रामदासीकरण थांबवणं गरजेचं आहे. आम्हाला रामदास यांच्याबद्दल कसलाही आक्षेप नाही. तुम्ही तुमचं स्वतंत्र कार्य आहे, परंतु तुमचा आणि वारकरी संप्रदायाचा काही संबंध नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि रामदासांचा काही संबंध नाही. हे ठासून लक्षात घ्या. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.